कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करत दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे साधारण 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अंजर्ले येथील कड्यावरच्या गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे 90,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात 4 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार विजय गणेश निसुरे वय 59, व्यवसाय LIC एजंट, राहणार अंजर्ले यांनी दापोली पोलीस ठाण्यात चोरी झाल्यानंतर फिर्याद दिली. त्यानुसार 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 2:20 4 अनोळखी इसमांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. या चोरट्यांनी निळ्या रंगाचे फुल हाताचे जॅकेट, काळ्या रंगाची पॅन्ट, पायात पांढऱ्या काळसर रंगाचे बूट, डोक्यावर कानटोपी आणि तोंडावर मास्क घातलं होतं. चोरट्यांपैकी तिघांनी कोणत्या तरी लोखंडी हत्याराच्या साह्यानं मंदिराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडले आणि मंदिरात या चोरांनी प्रवेश केला. यानंतर वरच्या सभामंडपातील स्टीलची दानपेटी उचलून ती मंदिराजवळील शिवमंदिरासमोरील त्रिपुराच्या मागील बुरुजाखाली नेली. तिथे दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम आणि 2 स्टीलचे लॉकर चोरून नेण्यात आले. चोरीस गेलेल्या मालामध्ये दानपेटीतील सुमारे 50,000 रुपयांची रोख रक्कम, ज्यामध्ये 500, 200, 100, 50, 20, 10 रुपयांच्या नोटांसह विविध मूल्यांची नाणी होती. सोबतच 40,000 रुपये किमतीचे 2 स्टील लॉकर असा एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे. 62/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305(अ), 324(4), 35 अन्वये या चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलाय. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलाय. या घटनेतील महत्वाचा धागा म्हणजे मंदिर परिसरातील CCTV कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची हालचाल पूर्णपणे कैद झाली आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलेला असून संशयितांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मंदिरासारख्या पवित्र स्थळी झालेल्या ह्या चोरीमुळं अंजर्ले परिसरात संतापाचं वातावरण असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी सध्या अंजर्लेमधील पुजारी आणि ग्रामस्थांनी केलेली आहे. अंजर्ले येथील कड्यावरचा गणपती हे कोकणातील प्रसिद्ध श्रद्धास्थान असल्यानं या चोरीच्या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिरात चोरी झाल्यानं भाविकांमध्ये संतापाचं वातावरण असून मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. कोकण कट्टा न्यूज, अंजर्ले, दापोली.